हॅलो गाईज, तर आज आपण बघणार आहोत मसाला पराठा. खूप छान होते ही रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करा मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी. चला तर मग बघूयात कसा रेडी करायचा. पहिला मी गव्हाचं पीठ आणि थोडंसं मैदा घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये ओवा, मीठ आणि 1 चमचा तूप घालून छान मिक्स करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून छान मळून घ्यायचं आहे. जास्तही मऊ करू नका, बॅटर व्यवस्थित राहिली पाहिजे कन्सिस्टन्सी. त्यानंतर थोडंसं तूप लावून एका बाजूला ठेवूयात. त्यानंतर आपण पराठा मसाला रेडी करूयात. त्यासाठी एका कढईमध्ये आपण थोडेसे धने, जीरा, काळी मिरी पावडर, चाट मसाला, सुक्की बेडगी मिरची आणि मीठ घालून छान फ्राय करून घ्या. त्याच्यानंतर आपण एका मिक्सी जारमध्ये काढून त्याला मिक्सर करून घ्या. हा मसाला आपण 2-3 महिने आरामात प्लास्टिकच्या डब्यामध्ये स्टोअर करू शकतो. इकडे मी एका बाजूला बटर गार्लिक रेडी केलेलं आहे. त्याच्यानंतर पीठ हे छान मळून त्याचा एक गोळा घ्यायचा आहे. चपातीसारखा छान लाटून घ्यायचा आहे पिठामध्ये घालून. आता हा गोळा छान चपातीसारखा आपला लाटून झाला की त्याच्यावरती 1 चमचा तूप छान पसरून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला मसाला पावडरही पसरून घ्यायचा आहे छान. त्यानंतर चाकूने लांबड्या पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे हा आपला पराठा कट करून झाला की ते जे पीसेस आहेत एक एक उचलून त्याचा सर्कल बनवायचा आहे. बघू शकता मी कशी बनवते आहे. असा राऊंड करायचा आहे. केल्यानंतर त्याच्यावरती काळं तीळ, थोडीशी कोथिंबीर घालून छान पिठामध्ये बुडवून लाटून घ्यायचं आहे. खूप छान होते रेसिपी. कशी वाटते मला सांगा नक्की कमेंट सेक्शनमध्ये. खूप छान लागते टेस्ट. जर आपल्या घरी भाजी वगैरे काही नसेल रेडी तर आपण असं काहीतरी वेगळं बनवू शकतो. घरचेही खुश होतील. बघू शकताय तुम्ही किती छान पराठ्याला आपल्या लेयर्स पडलेले आहेत. बघा किती छान दिसतोय. आता छान आपला पॅन गरम झाला की त्याच्यावरती अगदी चपातीसारखं पण भाजून घ्यायचं आहे. त्याच्यावरती थोडंसं पण आपलं रेडी केलेलं बटर गार्लिक जे आहे ते लावायचं आहे, ज्याने खूप छान टेस्ट येते. तुम्ही तूपही लावू शकता जर बटर घरी नसेल तर. खूप छान लागतो परोठा. मी खूप छान फोटोजही काढलेत परोठ्याचे, तेही मी तुम्हाला दाखवते आहे. नक्की ट्राय करा. आवडतो का कसं ते मला सगळं सांगा कमेंट सेक्शनमध्ये. लाईक, शेअर, सबस्क्राईबही करा चॅनल. बघा आपला परोठा रेडी आहे. कसा दिसतो आहे. मी सोबत लसूणचीही चटणी केली आहे. त्याची रेसिपी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की सांगेल. कशी वाटते नक्की सांगा. थँक्यू.